नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये. मित्रांनो, आजच्या या अपडेटमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्यापूर्वी सरकारकडून एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. या सूचनेचे पालन करणे काही लाभार्थ्यांसाठी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणून हा संपूर्ण अपडेट शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता सर्वप्रथम पोर्टल अपडेटबाबत माहिती समजून घेऊया. यापूर्वी सरकारकडून सांगण्यात आले होते की 15 जुलैपर्यंत संजय गांधी निराधार योजनेच्या पोर्टलवर तांत्रिक अपडेटचे काम सुरू असल्यामुळे वेबसाईट तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती. याचा अर्थ असा नाही की योजना बंद झाली होती किंवा हप्ते बंद झाले होते. फक्त पोर्टलमध्ये काही तांत्रिक बदल आणि अपडेटचे काम सुरू असल्यामुळे नवीन कामकाज काही दिवसांसाठी थांबवण्यात आले होते. आता हे अपडेटचे काम पूर्ण झाल्यानंतर पोर्टल पुन्हा पूर्ववत सुरू होईल. त्यानंतर लाभार्थ्यांची माहिती तपासून पुढील हप्त्याची प्रक्रिया सुरू केली जाईल आणि पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पुढील हप्ता जमा करण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती यापूर्वी देण्यात आली होती. आता सर्वात महत्त्वाचे अपडेट पाहूया. ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्यापूर्वी हयातीच्या दाखल्याबाबत एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हयातीचा दाखला म्हणजे लाभार्थी जिवंत असल्याची अधिकृत खात्री. सरकारकडून वेळोवेळी हा दाखला जमा करण्यास सांगितले जाते, जेणेकरून अनुदान फक्त पात्र आणि जिवंत लाभार्थ्यांनाच दिले जाईल. काही लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला आहे, मात्र पुढील म्हणजे ऑगस्टचा हप्ता मिळण्यापूर्वी संबंधित कार्यालयाकडे तुमचा हयातीचा दाखला उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. जर एखाद्या लाभार्थ्याने अद्याप हयातीचा दाखला सादर केला नसेल तर त्यांना पुढील अनुदान मिळण्यास अडचण येऊ शकते. म्हणून ज्यांनी अद्याप हा दाखला सादर केलेला नाही त्यांनी वेळेत तो सादर करणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आता हयातीच्या दाखल्याबाबत आलेली नवीन अपडेट पाहूया. यापूर्वी हयातीचा दाखला सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, पण आता या प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने लाभार्थ्यांसाठी हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. यापूर्वी हा दाखला जमा करण्यासाठी अनेक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागत होते, मात्र आता ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली असून ज्या लाभार्थ्यांनी अद्याप हयातीचा दाखला सादर केलेला नाही त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे होणार आहे. मित्रांनो, या जाहीर सूचनेमध्ये नेमकं काय सांगितलं आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने स्पष्ट केले आहे की दिव्यांग कल्याणकारी वार्षिक अर्थसहाय्य योजनेचा लाभ नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांनी दरवर्षी हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी हा दाखला जमा करण्यासाठी लाभार्थ्यांना स्वतः महानगरपालिका कार्यालयात जावे लागायचे, त्यामुळे अनेकांना प्रवास करावा लागायचा आणि वेळही खर्च व्हायचा. मात्र आता ही प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे, जेणेकरून लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करताना अनावश्यक त्रास होऊ नये. पुढे ही नवीन प्रक्रिया कशी आहे आणि हयातीचा दाखला घर बसल्या कसा सादर करता येणार आहे ते आपण आता समजून घेऊया. आता सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हयातीचा दाखला सादर करण्यासाठी तुम्हाला कार्यालयात जाण्याची गरज नाही. यासाठी PMC लाईफ सर्टिफिकेट ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपच्या मदतीने लाभार्थी घरबसल्या आपल्या मोबाईलवरूनच हयातीचा दाखला सादर करू शकतात. या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम आधार पडताळणी करावी लागेल. त्यावर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. तो टाकून मोबाईल प्रमाणीकरण पूर्ण करावे लागेल. यानंतर स्वतःचा फोटो अपलोड करावा लागेल आणि शेवटी लाईव्ह व्हिडिओ पडताळणी पूर्ण करावी लागेल. हे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर तुमचा हयातीचा दाखला यशस्वीरित्या सादर होईल. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती SMS आणि WhatsAppद्वारेही लाभार्थ्यांना दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मित्रांनो, आता प्रश्न पडतो की हे ॲप मिळणार कुठे? यासाठी आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर उघडून PMC लाईफ सर्टिफिकेट हे ॲप शोधू शकतात आणि ते डाउनलोड करू शकतात. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर त्यामध्ये आवश्यक माहिती भरून हयातीचा दाखला सहजपणे सादर करता येणार आहे. म्हणजेच हयातीचा दाखला देण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज न पडता ही संपूर्ण प्रक्रिया मोबाईलवरूनच पूर्ण करता येणार आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची तारीख लक्षात ठेवा. हयातीचा दाखला सादर करण्यासाठी लाभार्थ्यांना निश्चित मुदत देण्यात आली आहे. जाहीर सूचनेनुसार जुलै 2026 पासून ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत हयातीचा दाखला सादर करता येणार आहे. म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी अद्याप हयातीचा दाखला सादर केलेला नाही
त्यांच्याकडे 30 सप्टेंबर 2026 पर्यंतची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर हयातीचा दाखला सादर करून आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्या. मित्रांनो, आता शेवटचा मुद्दा पाहूया. जर PMC लाईफ सर्टिफिकेट ॲप वापरताना किंवा हयातीचा दाखला सादर करताना कोणतीही अडचण आली तर घाबरण्याची गरज नाही. अशा वेळी आपल्या समाज विकास विभागातील संबंधित अधिकारी किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तेथील अधिकारी तुम्हाला आवश्यक मार्गदर्शन करतील आणि हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करतील. म्हणून कोणतीही अडचण आल्यास प्रक्रिया अर्धवट सोडू नका, तर संबंधित विभागाशी संपर्क करून ती पूर्ण करा. आता अनेक लाभार्थ्यांच्या मनात एक प्रश्न येत असेल की सरकार दरवर्षी हयातीचा दाखला का मागते? या मागचा उद्देश अगदी सोपा आहे. सरकारला खात्री करायची असते की योजनेचा लाभ योग्य आणि पात्र लाभार्थीलाच मिळत आहे. म्हणूनच वेळोवेळी लाभार्थी जिवंत असल्याची नोंद अद्ययावत ठेवण्यासाठी हयातीचा दाखला मागितला जातो. यामुळे लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत राहते आणि पुढील हप्त्यांच्या प्रक्रियेत अडचणी येण्याची शक्यता कमी होते. आता जाणून घेऊया नवीन सुविधेचा लाभ कोणाला होईल. या नवीन सुविधेमुळे अनेक लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी कार्यालयात जावे लागत असल्याने अनेकांना वेळ द्यावा लागत होता. परंतु आता मोबाईलवरूनच प्रक्रिया पूर्ण करता येणार असल्यामुळे ही सुविधा अधिक सोपी ठरणार आहे. विशेष म्हणजे आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना त्याची माहितीही मोबाईलवर मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक लाभार्थी शेवटच्या तारखेपर्यंत थांबतात. मात्र असे करण्याऐवजी शक्य असल्यास प्रक्रिया लवकर पूर्ण करणे अधिक सोयीचे ठरू शकते. कारण शेवटच्या काळात प्रक्रिया करण्यासाठी जास्त गर्दी होण्याची शक्यता असते. म्हणून ज्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे तयार आहेत त्यांनी दिलेल्या कालावधीतच हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. चला आता या संपूर्ण अपडेटमधील 3 महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे हयातीच्या दाखलेबाबत नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागासाठी ही प्रक्रिया मोबाईल ॲपद्वारे अधिक सुलभ करण्यात आली आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हयातीचा दाखला सादर करण्यासाठी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत कालावधी देण्यात आला असल्याचे जाहीर सूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे. ज्यामुळे ज्या लाभार्थ्यांना ही प्रक्रिया लागू आहे त्यांनी ती वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. तर मित्रांनो, आजच्या या अपडेटमध्ये आपण संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील महत्त्वाची माहिती जाणून घेतली. सर्वप्रथम पोर्टल अपडेटचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील हप्त्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती पाहिली. तसेच हयातीच्या दाखलेबाबत महत्त्वाची सूचना देण्यात आली असून पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने PMC लाईफ सर्टिफिकेट ॲपच्या माध्यमातून घरबसल्या हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी जुलै 2026 ते 30 सप्टेंबर 2026 हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना ही प्रक्रिया लागू आहे त्यांनी दिलेल्या मुदतीत हयातीचा दाखला सादर करण्याकडे लक्ष द्यावे. आणि जर ॲप वापरताना किंवा हयातीचा दाखला सादर करताना कोणतीही अडचण आली तर आपल्या संबंधित समाज विकास विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. मित्रांनो, अशा संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना, शेतकरी योजना आणि इतर सर्व सरकारी योजनांचे अधिकृत अपडेट दररोज आपल्या मोबाईलवर मिळवायचे असतील तर आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या मित्र नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अशाच अधिकृत व महत्त्वाच्या अपडेटसाठी शेती आणि सरकारी योजना या आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही नक्की चालू ठेवा. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.